नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आपण अगदी साऊथ इंडियन स्टाईल कुरकुरीत डोसा, चटणी, बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि हे डोशाचं बॅटर अगदी आपण रेशनिंगच्या तांदळापासून बनवलेलं आहे आणि एकाच बॅटरपासून आपण कित्येक प्रकारचे डोसे कसे बनवता येतात हे पाहणार आहोत। त्याबरोबर दिली जाणारी ऑथेंटिक टोमॅटोची चटणी, मस्त मऊ बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी हेही पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण सगळ्या वस्तू घरगुती वापरलेल्या आहेत। इथं मी हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। ह्या मेजरिंग कपनुसार 3 कप तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचाभर मेथीदाणा टाकून आपण भिजत घालणार आहोत। इथं आपण मेजरिंग कपच्या 3 कप तांदळासाठी पाऊण कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप इथं मी मुगाची डाळ घालणार आहे। मुगाची डाळ मी का वापरली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। इथं आपण दोन्ही डाळी अगदी स्वच्छ धुवायच्या आहेत कारण त्याला पावडर वगैरे असते, त्यामुळे 2-3 वेळा धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालायचं आहे आणि झाकण ठेवून गरम ठिकाणी ठेवणार आहोत आपण। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टिप्ससह सर्व रेसिपी सांगितलेली आहे। इथे पाहू शकताय 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ आणि डाळ दोन्ही मऊ झालेले आहेत। तर हे मिक्सरमध्ये मी आता हे वाटून घेणार आहे आणि एकदम फाईन पेस्ट करायची आहे कारण आपण हे डोशासाठी बॅटर तयार करतोय। डोशासाठी जे बॅटर असतं ते एकदम बारीक वाटलेलं असतं, त्याच्यामध्ये अजिबात तांदळाचा कण किंवा डाळीचा कण असायला नाही पाहिजे। डाळ तांदूळ वाटले की आपण या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत की जेणेकरून बंद डबा आपल्याला गरम ठिकाणी ठेवता येईल। इथे पाहू शकताय आपलं बॅटर मी तुम्हाला दाखवत आहे, एकदम फाईन पेस्ट झालेली आहे आणि वाटताना डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून वाटायचं आणि वाटण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहोत हे तांदळातलं भिजवलेलं जे पाणी आहे तेच वापरायचं कारण ते खूप पौष्टिक पाणी असतं। पिठाची कन्सिस्टन्सी अजिबात पातळ ठेवायची नाही, तुम्ही जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपण वाटणार आहोत। आणि यामध्ये आता मी थोडंसं 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे पीठ। इथं पाहू शकताय पीठ आपलं कसं आहे। आपलं हे डोशाचं पीठ तयार झालं आहे तर आपण हे झाकण ठेवून 5 ते 6 तास गरम ठिकाणी फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत। म्हणजे तुम्ही आज दुपारी भिजत घातलं, रात्री तुम्ही फर्मेंटेशनसाठी ठेवलं तर सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही याचा पिठाचा वापर करू शकता। आता आपण सुरुवातीला इथं खोबऱ्याची चटणी करणार आहोत। त्यासाठी मी फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेत। शेंगदाणे अगदी 2 चमचे घेतलेत आणि फुटाण्याची डाळ पाव कप घेतलेली आहे। डाळ आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत आणि आता आपण वाटणार आहोत चटणी। तर इथं मी अर्धा नारळ खोबरं चिरून घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे। तुम्ही हा नारळ खोवून घेतला तरी चालू शकतो। आता यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि इथं आपण कोथिंबीरीचे देठ घालणार आहोत। देठामुळे एक छान टेस्ट येते आपल्या चटणीला आणि थोडी ओली कोथिंबीरीची पानंही घालणार आहोत आणि 4 ते 5 आपण कढीपत्त्याची पानंही घातलेली आहेत। इथं चटणीला एक छान बेस यावा म्हणून आपण इथं फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे घालून हे एकत्र करून छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। ही वाटताना नेहमी छोट्या भांड्यामध्ये करायची म्हणजे छान वाटली जाते, एकदम बारीक फाईन पेस्ट तयार होते त्याची। पाहू शकताय छान आपली चटणी वाटून झालेली आहे। तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, थोडीशी साखर टाकणार आहोत। यामध्ये आपण थोडासा लिंबू पिळून घेणार आहोत। एक लिंबामुळे छान आंबटची टेस्ट येते चटणीला आपल्या। आणि हे सगळं मिक्स व्हायसाठी थोडंसं परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण। तर आपली तयार झालेली चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याला छान वरून फोडणी देणार आहोत। फोडणी करणार आहोत त्यासाठी आपण फोडणीचं भांडं गॅसवर ठेवले, त्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी, 1 चमचाभर मोहरी, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालणार आहोत आपण आणि त्यामध्ये 1 चमचाभर उडदाची डाळ घालणार आहोत आणि छान अशी फोडणी आपण चटणीवर ओतून घेणार आहोत। प्रॉपर ऑथेंटिक स्टाईल आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। ही फोडणी थोडी वरखाली करून घ्यायची म्हणजे पूर्ण चटणीला त्या फोडणीचा वास छान असा लागतो। चला तर डोशाबरोबर दिली जाणारी जी रेड कलरची चटणी असते टोमॅटोची ती आपण बनवायला घेऊया। त्यासाठी मी एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपण तेलामध्ये छान तो परतून घेणार आहोत। कांदा थोडा छान परतून झाला की आपण त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घालणार आहोत।
त्यातच आपण एक अर्धा इंच आलं घालणार आहोत. आणि इथं आपण चटणीला बेस येण्यासाठी आपण इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अगदी छोटी अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तीही छान आपण परतून घेणार आहोत. आणि इथं आपण 4 लवंगा घालणार आहोत की जेणेकरून छान खमंग अशी आपली चटणी तयार होणार आहे. इथं सुक्या लाल मिरच्या आपण घालणार आहोत. इथं मी 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. आणि त्यामध्येच आपण मोठे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते आपण छान परतून घेणार आहोत. तेही छान मऊ झाले पाहिजेत त्या मसाल्यांच्या बरोबर. आता यामध्ये मी अर्धा चमचा कलरवाली लाल मिरची पावडर घातली, कारण की जेणेकरून आपल्या चटणीला खूप छान रंग आला पाहिजे. आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. हे सगळं मिश्रण शिजण्यासाठी आपण त्यामध्ये पाव कप पाणी घालणार आहोत. आणि हे सगळ्या गोष्टी आपण छान शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून याला खूप छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि यामधलं सगळं पाणी आपण आटवून घेणार आहोत. एकदम ड्राय करून घेणार आहोत आपण. हे असं परतून घ्यायचं आहे पूर्ण. आणि नंतर आपण हे थंड करून घेऊन नंतर आपण वाटणार आहोत. तर हे आपलं मिश्रण थंड झालंय, तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान अशी चटणी वाटून घेणार आहोत. यामध्ये वाटण्यासाठी तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी घालून वाटू शकता. एकदम फाईन पेस्ट तयार करायची, म्हणजे चटणीची छान टेस्ट येते. पाहू शकता चटणीचा रंग किती छान आलेला आहे. आता मी त्यामध्ये थोडासा लिंबू घालून घेतलेला आहे, कारण लिंबाची टेस्ट चटणीला खूप छान येते. आता आपण चटणीमध्ये थोडीशी पाव चमचा साखर घातलेली आहे, कारण त्यामुळे आपली चव मेंटेन राहते. खूप जास्त आंबट किंवा खारट असं लागत नाही. तर ही चटणी आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून त्याला फोडणी देऊन घेणार आहोत. बघा बरं, चटणीचा रंग किती छान आला आहे. एकदम खाण्याची इच्छा झाली ना तुमची, नक्की ट्राय करून पहा अशी चटपटीत टोमॅटोची चटणी. चला तर आपण त्याला फोडणी देऊया. त्यासाठी फोडणीसाठी आपण भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, मोहरी टाकायची, कढीपत्ता आणि लाल मिरची असं मगाशी आपण जशी फोडणी दिली तशीच फोडणी करून घेणार आहोत. आणि आपण या चटणीवर गरम गरम ओतणार आहोत. आहा, काय सुंदर रंग आला आपल्या चटणीला, पहा बरं. आता आपण डोशाबरोबर मिळणारी जी बटाट्याची भाजी आहे ती बनवणार आहोत. बऱ्याच वेळा आपली भाजी कडक होते, परंतु त्यांची भाजी इतकी सॉफ्ट कशी काय असते आपल्याला समजत नाही. तर तीच ट्रिक तुम्हाला मी या भाजीमध्ये कशी करायची ती सांगणार आहे. सुरुवातीला मी तर तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आणि हे थोडंसं परतून घेणार आहोत आपण. आणि यामध्ये 2 चमचे मी उडदाची डाळ घातलेली आहे. ऑथेंटिक बटाट्याची भाजी असते त्यामध्ये उडदाची डाळ घातलेली असते, त्यामुळे यामध्ये आपण 2 चमचे उडदाची डाळ घालणार आहोत. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि तीही छान थोडी परतून घेणार आहोत. आणि इथं मी 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आपण छान परतून घेणार आहोत. आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालायची, म्हणजे चवही छान येते भाजीला. कांदा छान परतून झाला आहे, तर यामध्ये मी अर्धी वाटी ओले वाटाणे घातलेले आहेत, कारण आता वाटाण्यांचं सीझन आहे, तर दिसायलाही सुंदर दिसतं आणि टेस्टही छान लागते भाजीची. आता यामध्ये बटाटा आपण हाताने स्मॅश करून घालायचा आहे किंवा स्मॅशरने स्मॅश करून घातला तरी चालू शकतो, कारण की आपल्याला भाजी आपली डोशाला वगैरे लावता येते. आपण चिरून घेणार नाही आहे. स्मॅश करून बटाटा यामध्ये घालायचा, म्हणजे छान भाजी मऊ होते आपली. आणि वरून कोथिंबीर घालायची छान, म्हणजे छान हिरवा पिवळा कलर छान येतो भाजीला. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी छान परतून घेणार आहोत. तर भाजी का मऊ होते याचं कारण मी तुम्हाला सांगते. मी इथं वरून पाण्याचा हापका मारलेला आहे की जेणेकरून आपली भाजी अगदी मऊ झाली पाहिजे. आपण वरून पाणी टाकत नाही, त्यामुळे आपली भाजी ड्राय राहते. तर ते जे ऑथेंटिक पद्धत असते त्याच्यामध्ये ते वरून पाण्याचा हापका मारतात की जेणेकरून त्यांचे बटाटे अगदी मऊ झालेले असतात. आता ही छान भाजी परतून घेतलेली आहे, पूर्ण पाणी आपण ड्राय करून घेतलेलं आहे. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. त्याबरोबर खाण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आणि दोन्ही चटण्या आपल्या तयार झालेत. तर आता आपण डोश्याची तयारी करायला घेऊया. इथं मी डोसा बनवण्यासाठी बिडाच्या तव्याचा वापर करणार आहे. बिडाचा तवा वापरल्यामुळं डोशाला एक कुरकुरीतपणा येतो आणि एक कलर येतो छान. तर आपण बिडाच्या तव्याला तेल लावण्यासाठी कांदा वापरणार आहोत. त्यासाठी मी त्याला काटेरी चमचा लावून घेतलेला आहे. त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपण आणि त्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं पाहू शकताय आपलं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी कुठल्याही पद्धतीने आपण पाणी घालून पातळ करणार नाही आहे, तशीच ठेवणार आहोत की जेणेकरून आपल्याला डोसा व्यवस्थित टाकता आला पाहिजे आणि तो कुरकुरीत झाला पाहिजे. इथं पाहू शकता याच पद्धतीची तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे.
पिठामध्ये खूप जास्त एअर्स बबल पण नाही पाहिजेत, कारण की जेणेकरून मग डोसा आपला जास्त कुरकुरीत होत नाही. आता आपला बिडाचा तवा गरम झाला आहे, तर त्यावरती मी मिठाच्या पाण्याचा हापका मारून घेणार आहे, की जेणेकरून आपला डोसा अलगद असा वरती येणार आहे. तव्याला अशा पद्धतीनं कांद्यानं आपण सगळीकडे तेल लावून घेणार आहोत, की जेणेकरून आपला डोसा अजिबात चिकटला नाही पाहिजे. आता आपण यावरती एका वाटीच्या साह्यानं जी अशी वाटी घ्यायची की ज्या वाटीला तळ आहे, अशी वाटी घेऊन आपण मध्यभागी पीठ असं सोडणार आहोत आणि मध्ये दाबत दाबत साईडनं असा डोसा फिरवत न्यायचा आहे. ही क्रिया खूप सोपी आहे, परंतु जशी तुम्हाला प्रॅक्टिसने जमू शकते. सुरुवातीला जमत नाही, पण नंतर मला आता हे प्रॅक्टिसने जमायला लागले. ज्या वेळा तव्याला तुमचा डोसा चिकटतो, त्याच वेळेला तुमचा डोसा कुरकुरीत होतो. कोणताही तवा असू दे, लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा असेल, तर त्याला जर डोसा चिकटला तरच तुमचा डोसा कुरकुरीत होतो. तुमचं बॅटर अगदी व्यवस्थित असेल तर अशा पद्धतीनं साईडून कडा हा डोसा सोडायला सुरुवात करतो. सगळ्या बाजूनं डोसा सोडवून घ्यायचा छान. आणि आता तुम्ही उलटा केल्यावर पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे आपल्या डोशाला. तर हे कारण आहे की तुम्ही यामध्ये जर मुगाची डाळ घातली तर डोशाला खूप सुंदर असा पाठीमागच्या साईडने कलर येतो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी मुगाची डाळ का वापरलेली आहे, तर त्याचं कारण हे आहे की डोशाला छान कलर येण्यासाठी आपण मुगाची डाळ पाव कप वापरलेली आहे यामध्ये. त्यावेळेला तुम्ही दुसरा डोसा टाकता त्यावेळेला आपण तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी परत मिठाच्या पाण्याचा हापका देणार आहोत, परत तेल लावून व्यवस्थित घेणार आहोत आणि तीच प्रक्रिया आपण डोसा टाकताना करणार आहोत. किती छान डोसा आपला व्यवस्थित सरकतोय पाहू शकताय. ही क्रिया खूप सोपी आहे. फक्त मध्ये वाटी दाबायची आणि गोल गोल फिरवत असा डोसा तुम्ही करून घ्यायचा आहे. किती छान आपल्या डोशाला रंग आला आहे तो. अशाच पद्धतीनं आपण बऱ्याच पद्धतीचे डोसे करू शकतो. याचा मसाला डोसा होतो, लोणी स्पॉन्ज डोसा करू शकता, मैसूर मसाला डोसा तुम्ही याचा करू शकता. शिवाय या पिठाचे तुम्ही आप्पेही करू शकता. जर तुमचं पिठाचं कन्सिस्टन्सी आणि बॅटर व्यवस्थित झालं तर कुठल्याही प्रकारचा डोसा अगदी छान होतो आणि हा डोसा अगदी कुरकुरीत होतो आणि टेस्टही खूप सुंदर होते. अगदी रेशनिंगच्या तांदळापासून बनवलेला हा कुरकुरीत डोसा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला तो सांगा मला. डोशाच्या आवाजावरूनच कळालं असेल किती खुसखुशीत आणि कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. आता इथं मी तुम्हाला मैसूर मसाला डोसा करून दाखवते आहे. ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला मसाला डोसा टाकला त्याच पद्धतीनं आपण डोसा घालणार आहोत. त्यावरती जी आपली रेड कलरची टोमॅटोची चटणी आहे ती घालणार आहोत. शिवाय आपण जी बनवलेली बटाट्याची भाजी आहे ती घालणार आहोत. बटर किंवा तूप घालायचं आहे आणि यावरती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदा घालू शकता, थोडासा सॉस टाकू शकता आणि हे थोडंसं गरम झाल्यानंतर, कडक झाल्यानंतर एका साईडनं तुम्ही रोल करून घेऊ शकता. तर कसा वाटला घरगुती तुम्हाला मैसूर मसाला डोसा? तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू नवीन एका व्हिडिओसह. धन्यवाद.